तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 2 महिने पूर्ण झालेले आहेत आणि अजूनही एक आरोपी फरारच आहे। या संदर्भातले अपडेट घेण्यासाठी जाऊयात आपले प्रतिनिधी गोविंद शेळके सध्या आपल्यासोबत आहेत। गोविंद, 2 महिने पूर्ण झाले आणि एक आरोपी अजूनही फरार आहे, जो पोलिसांना अजूनही सापडत नाहीये। काय माहिती आहे या संदर्भात? अमोल, संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज 2 महिने पूर्ण होत आहेत। मात्र 2 महिन्यापूर्वी ज्यावेळी पहिल्या दिवशी आम्ही या गावामध्ये आलो होतो, या ठिकाणी उभा राहून आपण रिपोर्टिंग केलं होतं, तीच परिस्थिती 2 महिन्यानंतर सुद्धा गावामध्ये पाहायला मिळते। म्हणजे याच ठिकाणी काल रात्री गावातले लोक जमले होते, धनंजय देशमुख त्यांचं कुटुंबीय एकत्र बसलं होतं आणि जो काही आक्रोश आहे तो पुन्हा एकदा समोर आला। कारण 2 महिन्यानंतर सुद्धा यातला जो कृष्णा आंधळे नावाचा आरोपी आहे तो अद्याप सापडलेला नाहीये। यातल्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामध्ये तपास होत नाहीये असं सातत्यानं कुटुंब सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्यामुळं बजरंग सोनवणेंनी जी आपल्याला आता दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं की जोपर्यंत या आरोपींना फाशी होणार नाही तोपर्यंत आम्ही समाधानी असणार नाही, हीच भूमिका देशमुख कुटुंबियांची आहे। आणि केवळ देशमुख कुटुंबियांची नाही आहे, तर आपण बघितलं की हा लढा आता केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित राहिला नाही, तर मसाजोग असेल, बीड जिल्हा असेल, किंबहुना महाराष्ट्रातील अनेक शहरामधून ज्यावेळी लोक रस्त्यावरती उतरून संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी मागणी करत होते, त्यानंतर तो आक्रोश वाढला। कारवाई निश्चितपणे झाली आहे। वाल्मिक कराड यांनाही मकोकाम अंतर्गत मध्ये घेतलं आहे, विष्णू चाटे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। मात्र हे होत असताना कृष्णा आंधळेच्या संदर्भातला जो संताप आहे तो आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे। आणि जोपर्यंत कृष्णा आंधळे पकडला जात नाही आहे तोपर्यंत ही चौकशी खऱ्या अर्थानं पुढे जाते असं म्हणणं चुकीचं राहील, असंच मत सार्वत्रिक व्यक्त केलं जात आहे। गोविंद, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।